आपण जेव्हा आतून मनातून जेव्हा म्हणतो की जय हिंद, मला असं वाटतं की जय हिंद असं म्हटल्यानंतर अगदी कॉन्फिडन्स येतो आणि तुमचं राष्ट्रावर किती प्रेम आहे हेही लक्षात येतं. बऱ्याच वेळेला आपण एकमेकाला भेटल्यानंतर जे बोलतो नाही का, कोणी गुड मॉर्निंग म्हणतं, कोणी नमस्कार म्हणतं, मला असं वाटतं की एवढं कनेक्ट होत नाही. जेव्हा तुम्ही जय हिंद म्हणता त्यावेळेला निश्चितपणे कनेक्ट होता, कारण आपण भारतीय आहोत नाही का. आणि मग आपण जय हिंद म्हणलं पाहिजे. कुठेही केव्हाही भेटा जय हिंद म्हणा. अगदी अनेक मित्रांना सहकाऱ्यांना जय हिंद म्हणायची सवय त्यांनी लावली. ते आमचे ज्येष्ठ आदर्श शिक्षक GS सौंदळे सर आज आपल्यासमोर आहेत, आपल्या भेटीला आहेत. आणि परत एकदा सरांचा या ठिकाणी मान ठेवत मुलाखतकार संतोष रोकडे आणि GS सौंदळे गुरुजींचा सर्व प्रेक्षकांना, महाराष्ट्रातील कोट्यावधी प्रेक्षकांना जय हिंद. अगदी आज ही जी मुलाखत आहे ती खूप खुलकी आहे. अनेक प्रश्नावर आम्हाला आता चर्चा करायची आहे. त्यांचा जो जीवन प्रवास आहे तोही आम्हाला घ्यायचा आहे. निश्चितपणे वय 73 आहे, परंतु असं वाटतं की आत्ताच जगणं सुरू केले. आणि मग जगणं कसं असावं तर गुरुजींसारखं असावं. गुरुजी मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून नाही का, तुमच्या बालपणापासून. खरं तर आयुष्याचा जो पहिला टप्पा आहे तुमचा, म्हणजे तुमचं कुटुंब या परळी नगरीमधलं नाही का, सौंदर्य कुटुंब, एक आदर्श कुटुंब. खरं तर आजही या कुटुंबाबद्दल लोक रिस्पेक्टलीच बोलतात. आणि म्हणून परळी वासियांसाठी तुमचं कुटुंब आणि तुम्ही भूषण आहात. करतात तर काय सांगाल नेमकं की आयुष्याचं जे पहिलं पान होतं ते कसं होतं नेमकं? सुदैवानं सौंदर्य कुटुंब पूर्वीपासूनच सुपरिचित. आमचे तीर्थरूप पिताश्री व्यवसायाने वैद्यराज होते. ते त्या काळामध्ये डॉक्टर्स नव्हते. त्या काळामध्ये परळी शहरामध्ये आणि परळीच्या पंचकृषीमध्ये अनेक ठिकाणी जाऊन ते असाध्य रोग दुरुस्त करायचे. त्यामुळे त्यांचं नाव होतं आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा वाटा होता, सिंहाचा वाटा होता. आणि दानधर्म देशभक्ती ओतप्रत भरले पिताजींची. आणि हा बाळकडं आमच्या वडिलांपासून आम्ही घेतलेला. देशासाठी काहीही करायची तयारी, निर्भीडपणे, निस्वार्थपणे, निष्प्रभपणे. दुर्दैवाने मी 1 वर्ष असतानाच आमचं मातृछत्र हरवलं. अचानक टिटॅनस किंवा धनुर्वात रोगानं आमच्या मातोश्री देवाज्ञा झाली त्यांना. आणि आमच्या घरावर शोककाळ पसरला. हिंदुस्तान मेरी जान हिंदुस्तान. भारत माझा देश आहे आणि माझा आत्मा, माझा जीव, जीव की प्राण म्हणजे माझं वतन, माझा देश. अगदी राष्ट्रप्रेम शिकवणारे तुमचे वडील नाही. देश तो देवता नावा. आणि त्याचबरोबर या परळी नगरीची एक वैद्यराज म्हणून उत्कृष्ट सेवा सुद्धा केली. तुम्ही आत्ताच उल्लेख केला की 1 वर्षाचे असताना की आईचं छत्र हरवलं गेलं नाही का. मला असं वाटतं की आई जेव्हा जाते ना तेव्हा खरं जग आपल्याला समजतं नाही का. शाळेमध्ये आपण एक खेळ खेळायचो, आईचे पत्र हरवले नाही का, तेच आम्हाला सापडले. परंतु आई जेव्हा हरवते तेव्हा सापडत नाही. आईचं पत्र हरवलं सापडू शकतं, पण जेव्हा आई हरवते तेव्हा आजपर्यंत ती कोणाला सापडलेली नाही. आईशिवाय जे जगणं होतं ते कसं होतं? व्यंकटेश माडगूळकरांनी सांगितलं, स्वामी तिन्ही जगांचा, आई विना बेकार. तशी अवस्था माझी स्वराची. परंतु पिताजीनं मातेची भूमिका सांभाळली. आणि आमच्या ज्येष्ठ भगिनी सौभाग्यवती, कलावती, अंतेश्वरप्पा गारटे आणि ज्येष्ठ बंधू श्री अरविंद शंकरप्पा सौंदळे यांनी मला आईची उणीव भासू दिली. त्यांनी संगोपन केलं, संस्कार केले आणि सुशिक्षित नाही तर प्रशिक्षित केलं. जे आई बनल्या नाही का. आणि वडिलांनी सुद्धा या ठिकाणी ते प्रेमाची जी काही शिदोरी अशी तुमच्यापर्यंत दिली आणि तुम्हाला या लोकांनी फार मायाने घडवलं. पण एक विचारावंसं वाटतं की ताई जरी आई झाली परंतु आईची बरोबरी निश्चितपणे येत नसते नाही का. परंतु त्याने ती भूमिका निभावली. खरं तर एक ज्या वेळेला जसं वय वाढत गेलं, शाळेमध्ये जाऊ लागलं, त्या वेळेला ज्या वेळेला आई आठवायची, काय कशा प्रकारे मिस व्हायचं नेमकं? घरी मला
आईचं उणीव भासू दिलीच नाही. पण ज्यावेळेस इतरांना जे आईचं प्रेम मिळायचं त्यावेळेस मला थोडीशी बरोबर वाटायची आपल्याला असं असतं तर आणखी बरं झालं असतं, आई असते. आईशी तर असं वाटायचं. परंतु ताईने आणि आमच्या दादांनी आणि आमच्या पप्पांनी आणि समाजाने खूपच म्हणजे पोरकळ म्हणून माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव केला. समाज ऋण फेडण्याचा मी प्रयत्न करतो. माय गेली, परंतु या ठिकाणी माईला सुद्धा घोषणा वाटावा असं तुम्ही जगलात आणि जगत आहात, नाही का? आणि जिथनं कुठनं गुरुजी तुमची आजही आई पाहत असेल, कारण लेकरं जोपर्यंत आहे तोपर्यंत आई जात नाही. तिचा आशीर्वाद हा लेकरांच्या पाठीशी कायम असतो. आणि म्हणूनच आज आम्ही गर्वाने सांगतो की गुरुजी परळी भूषण आहेत, नाही का? अगदी आपल्यासारखी माणसं फक्त परळी शहरापुरते भूषण नसतात, तर ते जिल्ह्याचं भूषण असतं, ते राज्याचं भूषण असतं आणि ते देशाचं सुद्धा भूषण असतं. कारण जी माणसं मातीची सेवा करतात ती माणसं सगळ्यांसाठीच भूषणावं असतात. तर लहानपण जे गेलं अगदी कसं होतं नेमकं, म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास होता रट्टा मारके, का शाळा अगदी बागडणं होतं असं? म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये खेळ असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अभ्यास असेल, तर त्या सर्व क्षेत्रामध्ये योगायोगाने मला गुरुजी लोकांनी देखील खूप प्रेम केलं. खूप म्हणजे गुरुजींना म्हणजे विद्यार्थी आणि मुलगा समजला. विद्यार्थी त्यांनी एवढं चांगलं शिकवलं की आजही माझ्या लक्षात आहे. आणि सुदैव मला किंवा योगायोग की मी वर्गात प्रत्येक वेळेस टॉपर राहतो बालपणापासून. माऊलींच्या जर शब्दात सांगायचं म्हटलं तर की तुमच्यासाठी हे ईश्वरची माझे घर, नाही का? कारण हे जग हे आपलंच आहे. जी ही माणसं आपली आहेत, कारण मानलं तर आपलं आहे, नाही तर सगळं परक आहे. एक विचार असं वाटतं की अभ्यासामध्ये नेहमी टॉपर राहिलात, जी गुरुजी शिकवायचे आणि तुम्ही शिकलात, नाही का? जी गुरुजी सगळ्यांना सारखं शिकवतात, बरोबर, परंतु शिकणारा सुद्धा पाहिजे ना. जी तुम्ही शिकत गेलात. तर त्या काळामध्ये जेव्हा हे शिक्षण सुरू होतं, शाळा कोणती, तुम्हाला लाभलेले गुरुजी, तुमचे मित्र, काय सांगाल याच्याबद्दल? तर म्हणजे आदर्श शिक्षण म्हणजे एवढे प्रेम करायचे की तुम्हाला सांगतो. राजेश्वरराव गुरुजी म्हणून या ठिकाणी मराठीचे म्हणजे परळीचे आत्रे म्हणायचे, म्हणजे इतके विद्वान गुरुजी मला. ल. देशपांडे म्हणून शिक्षणाधिकारी राहिले सध्या लातूरमध्ये असते, ते मला गुरुजी लागले विज्ञानचे. तुरा देशमुख, T.R. देशमुख सध्या शिक्षण विद्याल भूगोलचे शिक्षक असताना नंतर त्यांनी इंग्रजीचा अभ्यास करून इंग्रजीचे ट्युशन घेतले. ते आणखी हयात आहेत. त्यांचा मला दररोज मेसेज येत असतो, प्रेरणा मिळत असते, गुरुजींची प्रेरणा मिळत असते. आणि योगायोगानं आमच्या शाळेचा पहिला फर्स्ट क्लासचा विद्यार्थी म्हणून माझं नाव पहिलं कोरलं गेलं 1967. म्हणजे 1967ला त्या काळामध्ये तुम्ही शाळेमध्ये पहिले आला. पहिला. मला असं वाटतं की फार मोठं ते कौतुक झालं असेल, नाही का? खूपच त्या काळामध्ये फर्स्ट क्लास. चांगले गुरुजी लाभले, विद्वान गुरुजी लाभले. आणि मला असं वाटतं की गुरुजींकडनं जे आपल्याला मिळतं ना, आपण जेव्हा गुरुजी होतो तेव्हा आपण विद्यार्थ्यांना देतो, नाही का? ते दिलं सुद्धा. अगदी विचार असं वाटतं की लहानपण जे गेलं म्हणजे वडिलांच्या सानिध्यामध्ये, मग अगदी फार कडक होते वडील का अगदी सौम्य होते? वडील मायाळ होते, अच्छा. दिदी ताई मायाळ होती, आमचे दादा मात्र कडक. दादा कडक होते. कडक म्हणजे त्यांचा म्हणजे दादा म्हणजे वडील की आजोबा? दादा म्हणजे भाऊ. भाऊ तुमचे. अच्छा, दादा कडक होते. बरं, म्हणजे कोणीतरी लागतं गुरुजी कडक, नाही का? आणि त्यांनी विज्ञान, गणित, इंग्रजी तिन्ही विषय माझ्याकडून तयार केले. दादा इतकंच नाही तर म्हणजे मी गुरुजी झालो त्यांच्याच कृपाशिवाय तर खडू कसा धरावा आणि आपले हात पांढरे कसे होणार नाहीत याची पण शिकवणी त्यांनी दिली त्याला. आणि त्यात मिलर ऑफ द डी नावाची कविता होती. तर काय पण असतो आमच्या भावानी मला मध्यवर्ती कल्पना सांगितली. त्यांनी सांगितलं एक ना एक शब्द जसा तसा पुन्हा म्हणून दाखवला. त्यांना एवढं कौतुक वाटलं, कसं काय शक्य नाही, एकही शब्द चुकला नाही. आता मग दादा आहेत का? नाही, गुजरले 6 वर्ष. दादाचं नाव काय? श्री अरविंद शंकरप्पा सोनवणे. ज्या दादाने घडवलं म्हणजे अरविंद दादा, नाही का? तर दादाने घडवलं, शिक्षक बनवलं, खडू कसं धरायचं हेही शिकवलं. मला असं वाटतं की दादा गेले पण दादांच्या आठवणी काय. मला असं वाटतं की ताई
दादा आणि तुमचे वडील. वडिलांनी मला पाढे कशी करायची, पाढे फक्त 11पर्यंत पाढे सांगितले, 11 नंतर 12चा पाढा तू तयार कर, तू शिक. म्हणजे वडिलांनी पाढे कसे बनवायचे हे पण शिकवलं. हे शिकवलं. जी सर. दादाने कसं शिकवायचं हे शिकवलं, कसं बोलायचं हे शिकवलं, अभ्यास करायला शिकवला, आणि ताईने माया दिली. स्वाभिमानी आणि निर्धारानं जगायचं शिकवलं. ते तर आम्ही आज आम्ही ते पाहतो खरं तर. गुरुजी अगदी दादाच्या, ताईच्या आणि बाबांच्या, वडिलांच्या सानिध्यामध्ये बालपण गेलं. चांगले तुम्हाला गुरुजी लाभले. 1967ला आपण मॅट्रिक पास झाला, तिथं पहिली आला, आजही बोर्डावर नाव असेल नाही का. परत पुढचं जे आयुष्य होतं म्हणजे गुरुजी होणं हे फिक्स होतं, म्हणजे गुरुजी व्हायचं होतं का मग भावामुळे गुरुजी झाला? नाही, मी माझा त्यावेळेस हुशार विद्यार्थी म्हणून गणला गेला आणि मी सहज डॉक्टर होईल असं सर्वांना वाटायचं. आणि त्या काळात म्हणजे डॉक्टरसाठी फार मोठं पर्सेंटेज लागत होतं असं लागलं. पण सुदैवानं 10वीपर्यंत परळी घटला होता आणि माझा नंबर लागला औरंगाबादच्या ज्ञान विज्ञान महाविद्यालय पर्सेंटेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मराठवाड्यात एकच सरकारी कॉलेज. तर तिथे पर्सेंटेजवर लागतं, तिथं नंबर लागला. पण अभ्यास म्हणजे काय ही चीज मला माहीतच नव्हती. किंवा वेगळा अभ्यास करा, ट्युशनचं त्या काळात नव्हतंच काही. आणि ट्युशन कुणी लावावी, ज्याला काहीच कळत नाही अशा लोकांनी ट्युशन लावावे. असं एक काळ असा होता की ज्याला येत नाही, जो कच्चा आहे तो ट्युशन लावायचा. आता सगळे ट्युशन लावतात. म्हणजे अधिक गुण घेण्यासाठी काही मार्गदर्शन घ्यावं लागतं, हे काही कळलं नाही. आणि जसं 10वीचं वर्ष गेलं रुटीनमध्ये, तसंच 11वीचं वर्ष औरंगाबादला तसं गेलं. त्यामुळे मला काही 11वीला ज्यावेळेस PUC होती, विशेष पर्सेंटेज त्यावेळेस मिळालं. परत वैद्यनाथ कॉलेज इथं स्थापन झालं. इथं कॉलेज नव्हतं तेव्हा मी 10वी झाल्यानंतर. या ठिकाणी आलो फर्स्ट इयर देखील म्हणजे हा जो अभ्यास झाला तो सहज होत होता. पण तो विशेष अभ्यास कसा असतो वेगळ्या काळाला ही काही कल्पना नव्हती. रुटीनमध्ये मला काही मेडिकलचा जाण्याएवढी गुण पडले नाही. छत्रपती संभाजीनगर आणि त्या काळातला औरंगाबाद या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला, परंतु एक एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो किंवा त्याला काही ज्यादा तासिका असतात हे काही डोक्यात नव्हतं. अगदी जसं सांगितलं होमवर्क केलं संपलं, रुटीन अभ्यास सुरू होता आणि मग त्याच्यामध्ये एवढं काही पर्सेंटेज आले नसेल. म्हणजे एक मेडिकलला लागेल असा मुलगा होता, परंतु थोडंसं मार्गदर्शन कमी पडलं आणि मग जेव्हा गाईडलाईन चुकते त्यावेळेला सगळं चुकून बसतं नाही का. पण तरी जे मनात असतं की समजा मेडिकलला नाही नंबर लागला किंवा इंजिनिअरिंगला नाही नंबर लागला, मग पुढं जे होतं शिकण्याचं ते काय होतं नेमकं? त्या काळामध्ये काय, आमच्या बंधुराचं लग्न झालेलं होतं, आमची ताईचं लग्न होऊन गेलं होतं. त्यामुळे काय होतं, सर्व कामं मी करायचो. म्हणजे घर झाडण्यापासून भांडे कुंडे. ताईसाहेबांचं लग्न झालं आणि मग त्याच्यामुळं जे काम आहे घरातली कामं ती तुमच्याकडे आहे संपूर्णच आहे. कोणती कोणती कामं केली? ते घर झाडणं, सारवण देखील असायचं त्यावेळेस. कपडे धुणं, स्वयंपाक करणं, भांडी घासणं, मिरच्या आणणं, मिरच्या स्वतः काढणं, हे सर्व काही करायचं. स्वयंपाक करून पुन्हा शाळेत जायचं. असं 10वीपासून असायचं. ताईसाहेबांचं लग्न झाल्यानंतर मग इथं अगदी सारून काढणं, झाडून काढणं नाही का, भांडी घासणं, अशा अनेक कामं केली. आणि ही कामं मला वाटतं आनंदाने केली असतील. आनंदाने केले. आणि शाळेतही गेलो, शाळेतले प्रश्नांची उत्तर द्यायचे, गुरुजी बरोबर म्हणायचे. त्यामुळं अभ्यास म्हणजे अभ्यासाला वेळ मिळाला नाही म्हणा. मेडिकलला नंबर लागला नाही म्हणून कधी खचलं का? असं खंत वाटत नाही. खंत वाटत नाही, कारण की मी अनेक वैद्य तयार केलेत ना मेडिकलचे. मग त्याच्यानंतर जे काही पुढचं शिक्षण आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केलं का? मग परत परळी वैजनाथ कॉलेज असल्यामुळे तिथे झालं. अच्छा, मग पुढे BSc केली असेल. BSc झालं. आणि BSc झाल्यानंतर आता जे सांगितलं तुम्हाला छत्रपती संभाजी विद्यालय, त्याठिकाणी माझे एक मित्र होते. ते खाजगी शाळा सोडून ते जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले. ते म्हणजे ही जागा रिकामी झाली. अच्छा, तू प्रयत्न कर. मी शिंदेसाहेब, ते ॲडव्होकेट शिंदेसाहेब त्या गावाला गेलो. ते इंटरव्ह्यूला गेलो. फार दूर गाव, हिरापूरून पाहिजे आला होता. शिरस मार्ग तुम्ही नाव ऐकलं असेल, एवढ्या तालुक्यात. आता ते शिरूर तालुक्यात. नदी 3 वेळेस ओलांडून जावं लागायचं, सिंदपणा नदी. त्या ठिकाणी गेलो. तिथं मुख्याध्यापकाने इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर माझं गणित त्या काळात, विज्ञान, इंग्रजी, आणि त्या काळात उच्च गणित हे ऑप्शनल होतं.
हे चारही विषय माझे तज्ज्ञ दिसले त्यांना. इमिडिएट त्यांनी जॉईन व्हावं सांगितलं. वा. तर मला अभिमान असं वाटलं की कोणाची शिफारस न करता नोकरीला, म्हणून BSc झाल्यावर नोकरीला संभाजी विद्यालयामध्ये. ॲडव्होकेट शिंदे साहेबांकडे भेटायला गेला, तिथे इंटरव्ह्यू दिला, त्यांनी तुमचं विषय ज्ञान चेक केलं नाही का, आणि त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे हे रसायन जरा वेगळे आहे नाही का, डिव्होटेड आहे, आणि तुमचं सिलेक्शन झालं. साधारणतः किती वर्ष अध्यापन केलं, कसं अध्यापन करायचं, कारण तुमची फक्त गुरुजी म्हणून ओळख नाही तर आदर्श शिक्षक ही ओळख आहे तुमची, ती सांगा. विद्यार्थ्यांना शिकवत असताना म्हणजे विद्यार्थी अक्षरशः केंद्रित व्हायचे, विद्यार्थ्याचं लक्ष इकडे तिकडे जात नाही, आणि विद्यार्थ्यांना भीती वाटावी असं वातावरण मी ठेवलं नाही. विद्यार्थी माझ्या तासिका चालू असताना कोणाला जर बाहेर जावं वाटलं तर परवानगी होती, उशीर झाला म्हणून विचारायचे नाही, गुपचूप येऊन बसा, डिस्टर्ब करू नका म्हणून, आणि कुठलेही प्रश्न विचारायचे परवानगी. त्यामुळे विद्यार्थी मोकळेपणा बोलायचे, आणि विद्यार्थ्याचा म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक याच्या पलीकडे जाऊन एक मैत्रीचं नातं निर्माण झालं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये. त्यामुळे विद्यार्थी आपले शिक्षक पण बनलो आणि विद्यार्थी तयार झाले. आणि आपल्याला हे 4 विषय असल्यामुळे 4 विषयात विद्यार्थी तरबेज. आजही विद्यार्थी त्यांच्या मुलांना सांगतात की सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती, 25 सेंटीमीटर. तर वैज्ञानिक सत्य, वैज्ञानिक सत्य फक्त सांगितलेलं नाही, तर मुलं असं पाहत असताना सांगायचं सुस्पष्ट दृष्टी म्हणले की ते बरोबर दूर करायचं. म्हणजे आपण जर वस्तू जवळ आणली तर आपल्याला बरोबर दिसत नाही, ते ठराविक ते 25 सेंटीमीटर अंतर डोळ्यामध्ये आणि वस्तूला असावं लागतं. ते फक्त शिकवलं नाही, तर विद्यार्थ्यांना पाठवून गेलं. अशी अनेक वैज्ञानिक तत्व, मूळ प्रिन्सिपल्स, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून द्यामुळे विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि इंग्रजी तिन्ही विषयाची भीती निघाली. विद्यार्थी प्रिय शिक्षक होणं एवढं सोपं नाही का. आता बऱ्याच वेळेला काय असतं की आम्ही बघतो हल्ली करतं, विद्यार्थी प्रिय शिक्षक व्हायचं म्हणजे विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे, विद्यार्थ्यांच्या घरी फोन करणे नाही का, हा आणखी वेगवेगळे मार्ग करतात. मला असं वाटतं की हे साजरं करण्यापेक्षा त्याला चांगलं समजेल असं शिकवत चला, जी सर, त्याचं भविष्य घडवत चला नाही का. कारण तो केव्हाही त्याचा वाढदिवस साजरा करू शकेल, कारण वाढदिवस हॅपी बर्थडे नाही म्हणला तर तो वाढणारच आहे नाही का. मग हे वरवरची माया दाखवण्यापेक्षा मला असं वाटतं की त्याला एवढं मायाने घडवा, शिकवा नाही का, त्याच्यापर्यंत जा, त्याला तुमच्या विषयाचं नॉलेज आहे ते डीपमध्ये द्या नाही का, प्रत्येक त्याला घटक समजावून घेऊ द्या, आणि मग बघा की त्याला मागे वळून पुन्हा पाहायची गरज पडणार नाही नाही का. सेल्फ सफिशियंट. मला असं वाटतं की हे शिक्षकांनी प्रत्येक शिक्षकाने हे केलं पाहिजे नाही का, आणि वेगवेगळे उपक्रम घेऊन त्या विद्यार्थ्यांना सामावून घेतलं संदेश त्याचा सर्व गुरुजी लोकांना की आता मी सकाळी फिरायला जातो बागेत, मॉर्निंग वॉक, येस, बागेमध्ये जिजामाता उद्यान. तर जात असताना बऱ्याच शाळेचे विद्यार्थी शाळा बुडून ते येतात, शाळा बुडून. हां, बरं बरं. तर अशा अनेक विद्यार्थ्यांना जवळजवळ पाठीमागत काय बघा काय झालं, सर असं सर रागवतात, सर मारतात. हां. तर योग चांगला आला की मी सरांनाही भेटलो, त्यांना मुलांना घेऊन गेलो, मुलांना रागू नका म्हणलं, वडिलांनाही सांगू नका. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडण्याची संधी मला आताही मिळते. वा, बहुत बरं. म्हणजे आताही विद्यार्थ्यांना ट्रॅकवर आणण्याचं काम करतात. निश्चित निश्चित. बहुत बरं. छान छान. तर म्हणजे गुरुजनांना विनंती केली की तुमचा दरारा असा उपयोगाचा नाही, तुमच्या जवळ न बोलवता आले पाहिजे, तिथे तुमच्यापासून गेले नाही पाहिजे. जवळ विद्यार्थ्यांना शाळेत यावं वाटलं पाहिजे, शाळा सुटल्यानंतर मला करवलं पाहिजे आता शाळा सुटली आता जाऊ नये. तर हे गोडी निर्माण करणं हे महत्वाचं आहे, आणि ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घर निर्माण करणं सोपं नाही करतं, त्याला तितक्या उच्च दर्जाचं राहावं लागतं, असावं लागतं. कारण फक्त धाक दाखवणे, मारणे, पनिशमेंट करणे किंवा बोलणे एवढ्या पुरतं नसावं. कारण शिक्षण हे मला असं वाटतं की सक्तीचं होण्यापेक्षा त्याची आसक्ती वाटली पाहिजे नाही का. कारण बऱ्याच वेळेला पॅरेंट्स आणि टीचर सक्ती करतात, हे आलं पाहिजे, हे कम्प्लीट केलं पाहिजे. ज्या वेळेला त्याला आसक्ती वाटेल ना तो शिकत राहील. मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून तुम्ही सदैव विद्यार्थ्याच्या मनामध्ये आसक्ती निर्माण केली नाही का, आणि तीच खरी ताकद आहे तुमची. सर, आयुष्यभर विद्यार्थी घडले पाहिजेत या भूमिकेत तुम्ही राहिलात, आणि आता सेवानिवृत्त आहेत तरी सुद्धा लक्ष असतं अवतीभोवती नाही का. निश्चित. आणखीही मी कुठल्याही शाळेत जातो, मुख्याध्यापकांना बोलतो, मला 10वीच्या 9वीच्या विद्यार्थ्यांना बोलायचे, ते एकत्र करतात, त्यांना मला त्यांना प्रेरणा देतात, अक्षरशः उड्या मारतात. हां, म्हणजे आता तुम्हाला माझं पत्र नाही आहे, एका विद्यार्थ्याने तुम्ही जर शाळेत आले नसते कदाचित मी आत्महत्या केली असती.
हे समुपदेशनाचं जे काम आहे, तर हे तुम्हाला म्हटलं ना, बनसोडावीला आलो तो होला आलो, तिथल्या खेड्यागावाच्या परीक्षा जवळ आलेली, मला राग आला तुमचा. आमच्या संध्याकाळी परीक्षा जवळ आली ना, आमचा वेळ एवढा महत्त्वाचा घ्यायला आणि हे कोण आले. ज्यावेळी तुम्ही बोललात सर, अक्षरशः म्हणजे मी भारावून गेलो. अक्षरशः मी तुम्ही आला नसता तर कदाचित मी आत्महत्या केली असती. तुम्ही आम्हाला खूप खूप प्रेरणा दिली. म्हणजे आजही लोकांना, विद्यार्थ्यांना समुपदेशन सुरूच आहे नाही का? विद्यार्थी पालकांना ते गरज आहे खरं तर, काउन्सिलिंगची गरज आहे ती. मला असं वाटतं की दुर्दैव सांगतो तुम्हाला, आपल्या महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी हे समुपदेशनाची जी संस्था आहे पूर्ण महाराष्ट्रातली, ती संस्था बंद केली. ती आवश्यक आहे. आज ते आत्महत्येचे प्रकार घडतात ना, जेव्हा त्याची गरज आहे तेव्हाच ते बंद झालं असतं, आणि जेव्हा गरज नसते तेव्हा ते सुरू असतं. आणि ज्यावेळेस त्या आम्हाला समुपदेशनासाठी 1 वर्षाची ट्रेनिंग दिली गव्हर्नमेंटनं डेप्युटेशनवर. तिथं आम्हाला पगार दिला, तिथे स्टायपेंड दिला, आणि आमच्या जागेवर जे शिक्षक नेमले त्यांना पण पगार दिला. एवढं महत्त्व आहे या समुपदेशन. समुपदेशन आवश्यक आहे. आवश्यक आहे. अनेकांचे जीव वाचू शकतात, निश्चित. अनेकांच्या आयुष्यामध्ये टर्न मिळू आता जे शकतो. तुम्ही आत्महत्येचे प्रकार व्हायले, म्हणजे शेतकरी असतील, किंवा आता आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या, किंवा जे कोणी असेल, ज्याला नैराश्य, ज्याला वाटतं की आयुष्य नको, हा. त्या सगळ्याच बांधवांसाठी समुपदेशन आवश्यक आहे. आणि समुपदेशक हे पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशभर समुपदेशकांच्या ह्या संस्था निर्माण झाल्या पाहिजेत, अशा प्रकारचं अपील मी गव्हर्नमेंटला करतो. समुपदेशनाच्या माध्यमातून तुम्ही अनेकांचे प्राण वाचवले, अनेकांना मार्ग दाखवला आणि दाखवत सुद्धा आहेत. मला असं वाटतं हे कार्य खूप मोठं आहे. खरा शिक्षक, हाडाचा शिक्षक, आदर्श शिक्षक हा केव्हाच सेवानिवृत्त होत नाही, हे तुमच्याकडनं पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं, नाही का? ब्लॉग आहे माझा, Yes. GS सौंदर्य नावाचा ब्लॉग. येस, म्हणजे तुम्हाला परिस्थिती डू आर डाय, येस, डू आर डाय ही जी जेव्हा सिच्युएशन आहे, तर डू डोंट डाय, येस, डू इट डोंट डाय, आय एम विथ यू, त्या ब्लॉगवर लिहिलेलं आहे. नो सुसाईड, Yes, नो correct. आत्महत्या, डू ऑर डाय, डू इट, डू इट डोंट डाय. डोंट. येस, मला असं वाटतं की अरे मरण्याचे पहिले जिले, नाही का? मरायचं तर आहेच, म्हणजे आपण इथं येतो ते काही काळानंतर आपण जायचं असतं, नाही जाण्या अगोदर जगून घे, जगलं पाहिजे. अच्छा, जी. निश्चितपणे मला असं वाटतं की गुरुजी आपल्यासारखी माणसं आहेत म्हणून हा समाज टिकून आहे, नाही का? नाहीतर काय होतं की कोणीच कोणाला आता बोलायला तयार नाही खरं तर, नाही का? मी का बोलू ही भावना आहे खरं तर. पण आपल्यासारखी माणसं जातात, पुढे जातात, बोलतात, समुपदेशन करतात, आणि मग कळत न कळत प्रत्येकाला वाटतं की योग्य वेळ आली, नाहीतर मी संपलो असतो. वा, मला असं वाटतं की ही दुवा खूप मोठी असते. फार मोठे त्याचा अनुभव येतोय. निश्चित आपलं समाधान आहे, आत्मसमाधान. ते एका कुटुंबाचं उद्ध्वस्त होण्यापासून कुटुंब उद्ध्वस्त होतं ना एक व्यक्ती, त्यामुळे तो म्हणजे मोठे समुपदेशनाचा हा जो तुमचा मार्ग आहे तो अखंडपणे चालू आहे. आणि चालू सर, एक विचार असं वाटतं की जसं तुम्ही गुरुजी म्हणून नावलौकिक मिळवला, आजही तो गुरुजी जिवंत आहे, नाही का? बऱ्याच वेळा काय असतं की सेवानिवृत्त झाला की माझी पेन्शन आणि मी, बाकी मला टेन्शन नको. पण तुम्ही मात्र अगदी पेन्शन तर राहू द्याच हो, पण जे काही लोकांचं टेन्शन आहे ते मला द्या, आपण सगळे मिळून त्यावर उपाय काढू. अगदी हे करत असताना अगदी मी वाचलं येतात इथं की अनेक लोकांचे जे काही प्रश्न असतात, प्रवासी खास करून, त्यांच्याकरता तुम्ही नेहमीच अग्रेसर असतात. तर काय नेहमी प्रश्न प्रवाशांचे? प्रवाशांची समस्या आहेत. एक तर म्हणजे एसटीच्या आणि रेल्वेच्या. इथं परळीला रेल्वे आणि एसटी दोन्ही दोन्ही आहेत. तर परळीच्या जे आगार आहे महाराष्ट्राचे मार्ग परळी, त्या आगाराचा मी या ठिकाणी प्रवासी समितीचा अध्यक्ष, आता विद्यमान अध्यक्ष. बरं. आणि रेल्वे संघर्ष समितीचा मी सचिव. तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, एसटीतला प्रवास आरामदायक व्हावा, कंडक्टर्स आणि ड्रायव्हर्स त्यांनी प्रवाशांना आदराने बोलावे, अशा प्रकारचं त्यांना नेहमी समुपदेशन माझं चालू असतं. तसं तुमचं एखादं काम झालं, तुम्ही घरी डबा आणायचा म्हणून तुम्ही गाडी घरात होता, तर गाडी तुम्ही प्रवाशांना जिथं पाहिजे तिथं उतरा, पाहिजे तिथून घेतात. हात दाखवा आणि एस टी थांबामध्ये कल्पना होती. तर त्या दृष्टीनं आता तुम्हाला सांगतो, अंबेजोगाई परळी येताना स्टॉप किती आहे? वैद्यनाथ कॉलेजचा स्टॉप आहे, तिकडे जिरेवाडीचा आहे, शिवाजी चौक आहे. तात्पर्य काय, जिथं प्रवाशांना वाटतं की मला हे उतरायचे बोला, तर थांबायचं, म्हणजे तिथं चढू नका. चढू. आणि हा थांबा नाही म्हणून गाडी बरोबर आहे ना?
बऱ्याच वेळा काय असतं की कंडक्टरने निरोप येतो की अरे तिथं थांबा नाही, आम्ही इथं गाडी थांबणार नाही आता. आणि मग प्रवासी आणि तो कंडक्टर यांच्यामध्ये हुज्जत सुरू होते. त्याच्यात दुसरी कालची मागणी अशी कशी की आता सर 2-3 स्टॉप सांगितले, परळीपर्यंत स्टॉप, तसे दोन्ही बाजूला स्टॉप आहे. समजा आंबेजोगाईला तुम्ही राहता ना, मग शेपवाडी आहे, समजा कॉलेज आहे, यदाशी कॉलेज स्टॉप आहे, तिकडून पुन्हा मांजराचं आहे, तर तिकडून येणारी गाडी तर स्टॉप शेपवाडीपर्यंत त्याच तिकिटावर त्यांनी यायला पाहिजे. अंबाजोगाई क्षेत्र आहे ना, तो स्टॉप फक्त अंबाजोगाई स्टँडवर तुम्ही उतरून त्यांना उतरू नका ना. त्यांना जर समजा घरी येत असेल तर ते सगळं अशी सूचना मी केली. या जगण्यावर या मरण्यावर स्वतःला प्रेम करा. मला असं वाटतं की प्रेम हे आज पाहिजे तुमचं, नाही का, आणि ते दिलं पाहिजे, अगदी भरभरून दिलं पाहिजे. तर एस टीची अवस्था दयनीय झाली. तुम्ही जर फोटो पाहिले ना, अक्षरशः म्हणजे ठिगळं लावलेली आहेत, दयनीय अवस्था. आता ते तर राजकारणाचं बघा, त्याच्यामध्ये आपण हे झालं एस टी महामंडळाचं. जशा एस टी आहेत तसे ते वापरणार, परंतु त्यातल्या त्यात लोकांची गैरसोय होऊ नये ही पण काळजी. जिथं गरज आहे त्या ठिकाणी एस टी सोडाव्यात अशा मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मंजूर पण झाल्या. एस टी महाआघाड जे आहे, तर जी काही प्रवाशांसाठी जी काही संघटना तुम्ही स्थापन केली आहे त्याचे आपण अध्यक्ष आहात. आणि इकडे रेल्वेकडे सुद्धा तुम्ही आता रेल्वेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे परळी वैजनाथ 100 वर्षापूर्वीचं रेल्वे स्टेशन आहे सर. आणि बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ आणि घाटना दोन दृष्टी. तर एक कल्पना नवीन सुदैवाने शेवटचं स्टेशन आहे. तर ह्या स्टेशनचं आणखी एक स्टेशन व्हावं या ठिकाणी, अशा प्रकारची मागणी केली आणि ते होणार. इतकंच नाही तर अंबाजोगाई आमचं कुलदैवत असल्यासारखं पूर्वी तालुका अंबाजोगाईचा, जरी परळी आता तालुका झाला असला तर आम्ही अंबाजोगाईचे उपकार विसरणार नाही. ते आमच्या आईचे आहेत. तर त्या ठिकाणी रेल्वे यावी माझा खूप प्रयत्न राहिला. काही न करता एक कल्पना, म्हणजे त्याला ब्रेन चाइल्ड म्हणतात. घाटनांदूर आंबेजोगाई केज मांजरसुंबा पाटोदा ते जामखेड ते दौंड असे नवीन रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे. सगळी कल्पनाच पूर्ण आपली, त्याचा सर्वे पण झालेला आहे आणि त्यासाठी आता बजेट होण्यासाठी म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला अंबाजोगाईला देखील रेल्वे स्टेशन दिसेल आपल्याला निश्चित. आणि ते झालं. पुन्हा मानवत रोड रेल्वे स्टेशन, तिथून पाथरी म्हणून साईबाबांचं गाव आहे, जन्मस्थळ साईबाबा शिर्डीचे, तिथं कर्मभूमी जन्मभूमी पाथरी आहे. तर मानवत रोड ते मानवत ते पाथरी ते सोनपेठ हा एक रेल्वे मंजूर झाला आहे. त्याच्यातही माझं श्रेय. आणि त्याच्याशिवाय बेलापूर, ज्याला श्रीरामपूर म्हणतात, नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगाव हे 3 मोठे तालुके. तर बेलापूर, नेवासा, शेवगाव, गेवराई, माजलगाव, परळी हे रेल्वे मार्ग मंजूर झाले. 3 आणि अहमदनगर बीडपर्यंत हा झालेलाच. तुमची फार मोठी सतत प्रयत्न सुरू असतात. आणि पनवेल गाडी जी सुरू झालेली आहे, नांदेड पनवेल, तर ती गाडी सुरू करण्यामध्ये आमचा सिंहाचा. सर निश्चितपणे मला असं वाटतं की तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की या माणसाने काय काय नेमकं केलं, नाही का. मला असं वाटतं तुमच्या माहितीसाठी सांगतो, आंबेजोगाईकर ते आंबेजोगाईकर माहीत नाही, तर त्यांना सोय व्हावून घाटनांदोला सर्व एक्सप्रेस गाड्या थांबवून माझी प्रयत्न चालू आहे. आणि प्रीतमताईंचं पत्र तसे घेतलं आहे आणि ते पण होऊन जाईल. गुरुजी आयुष्यभर लोकांच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, नाही का, आणि या आपल्या भारत मातेसाठी सतत प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी करायला असते आणि प्रत्येकाने काही ना काहीतरी केलं, चांगलं केलं तर राष्ट्र अगदी अधिक बलशाली होतं, नाही का. निश्चित. अगदी मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून, एक भारतीय म्हणून आपण सतत जागरूक पाहिजे, सतत आपण लोकांच्या सेवेत पाहिजे, तरच ही राष्ट्रसेवा असते, नाही का. यासाठी कुठलेही बॅनर लावायची गरज नाही, नाही का. अगदी हे आपण सहजपणे सावकाशपणे केलं पाहिजे आणि लोक त्याची नोंद घेतात. होतं. येस, केल्याने होत आहे, आधी केले पाहिजे. राष्ट्रप्रथम. आणि मी सर्वात लहान आहे. माझं थीम आहे आय एम द स्मॉलेस्ट पर्सन, ए चाइल्ड इज ग्रेटर दॅन मी, आणि एव्हरी चाइल्ड इज ए स्टार. कसं स्टार त्याला निर्माण करायचं बघा. एव्हरी इंडिव्हिज्युअल इन द वर्ल्ड म्हणतो सर. एव्हरी इंडिव्हिज्युअल इन द वर्ल्ड इज इम्पॉर्टंट. ॲज अ इंडियन युअर थिंकिंग इज सो ग्रेट, सो दॅट्स वाय आय सॅल्यूट टू यू सर. मला असं वाटतं की माणसाने जगायला सुरुवात केली ना, ते अगदी मनमुरादपणे जगावं, काही शिल्लक ठेवू नये, अगदी कोणाबद्दलचा वाईट विचार करू नयेत, चांगलाच विचार करावा. तर या ठिकाणी जगसुद्धा आपल्याबद्दल चांगला विचार करतो, नाही का. एक विचार असं वाटतं की हे सगळं करत असताना मग कुटुंबाकडे कसं लक्ष असतं तुमचं. म्हणजे अगदी
आता 73 वर्ष वय आहेत तरी थांबत नाहीत आणि असं वाटतं की म्हणजे एक जवान व्यक्ती काम करत आहे. म्हणजे असं वाटत नाही की यू आर सो ओल्ड, नाही का? तर मग कुटुंबाला जो वेळ असतो तो कसा असतो नेमका? कुटुंब माझ्यासाठी वेळ देते आणि कुटुंबाचा त्याग, त्यांना जाणीव, ही विश्वाची माझी का विश्वाचं जर समजा आपण काळजी घेत असू तर हे कुटुंब हे विश्वातलाच भाग आहे ना. कुटुंबातल्या व्यक्तीची काळजी सहजच होते. तर एक आता विषयच काढला मी तुम्हाला सांगतो. माझे गुरुजी आता काल परवा त्यांचं निधन झालं, माझ्या मुलांचे गुरुजी. ते म्हणायचे की सर, तुमच्या मुलाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, आम्ही कशासाठी, तुम्ही जनसेवा करा. वा, अगदी पोट तिडकी ना, तुम्ही जनसेवा करा, बिलकुल. तुम्ही त्यांच्या अभ्यासाची जबाबदारी आमची. अशीच आम्हाला जर विद्यार्थी आमच्या मुलांचे जर संस्कार भेटत असतील म्हणजे आम्हाला सेवा करण्यासाठी प्रेरणा देणार. तुम्ही शिक्षक म्हणून तर उत्कृष्ट राहिलाच असतं, तुमच्या मुलांना सुद्धा चांगले गुरुजी भेटले, ज्यांनी चांगली तुमची मुलं घडवली. सर, आता एक विचारच वाटतं की आता 73 वर्ष वय जी सर, आणखी आयुष्य आहे आणि ज्याला करायचं ना काहीतरी त्याच्यासाठी भरपूर आयुष्य असतं, नाही का? ज्याला काहीच करायचं नाही, जो अगदी शांत बसलाय, त्याला देव सुद्धा बोलवून घेतो. मग पण जो सतत ऍक्टिव्ह असतो त्याला देव सुद्धा सांगतो येस तुम्हारी, म्हणजे तुमची भूमिका आणखी शिल्लक आहे, मला गरज आहे. येस. आता तुम्ही तो विषय काढला, तुम्हालाही मी म्हणेल की म्हणा माझ्यावर, मी 125 वर्ष जगणार. मी 125 वर्ष काय बोलतोय. पण ती जी भावना, हे असं म्हणल्यामुळे तुम्हाला आजारातून लोक उठून बसले. येस, हे सांगा, म्हणजे स्पिरिट ठेवा अक्षरशः. आणि तुम्हाला सांगतो की म्हणा, आय एम ग्रेट, आय एम ग्रेट, आय एम सुपर, येस, आय एम स्ट्रॉंगर, आय एम स्ट्रॉंगर, आय एम टॉपर, आय एम टॉपर, आय एम लकी. I am lucky, so very good. I am very lucky. वी आर लकी. आहे सुरुवातीने. Yes. लक्षात, म्हणजे ही जी थीम आहे या गायडन्समधली आमची, हे नास्तिक, तो शब्द मला आठवला, म्हणजे निरुपयोगी एक व्यक्ती नसते. सर्व व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी असतं, काही ना काहीतरी असतं. त्या व्यक्तीचा खोडकर विद्यार्थ्यापासून आम्ही खोडकर विद्यार्थ्याला मॉनिटरच नाही पाहिजे. एक प्रसंग आला असा की थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कार्यक्रम होते आणि आमच्या मुख्याध्यापकांना सांगितले, सर या मुलांना तिथं घेऊन जा. मुलं घेऊन गेलो तर तिथं मेसेज गेला की सोनल सर नाचले रस्त्याने, मुलं टाळ्या वाजत गेले. तर मुख्याध्यापकाने मला सर म्हणजे तुमचं काहीतरी चालू पण आहे, काय करणार म्हणजे तुम्ही नाचले, मुलं नाचले, टाळ्या वाजत गेले, मुलं गेले. मग ते तर गोंधळ करून म्हणून टाळ्या वाजवायला लागले. टाळ्या वाजवत राहिले मुलं, तर एक माझं ते खिचे ओढणं, हे ओढणं, ते ओढणं, ते वाचते मुलं. त्याच्यामुळे मग एक मानसशास्त्री पद्धतीनं हा विचार केला. आणि मी नाचलो, सर नाचले, आपण का नाचू नये, हसत खेळत. आणि हा जय हिंद हा जो प्रश्न आहे, कॉलराची साथ जेव्हा असते, इनॉग्रेशन द्यायला जातात, इनॉग्रेशन देताना इंजेक्शन टोचताना मुलं घाबरतात. तर आमच्या शाळेतले विद्यार्थी टोचले की जय हिंद, टोचले की जय हिंद. डॉक्टरची टीम आश्चर्यचकित झाली, कमाल म्हणजे शाळेत कहो दिल से जय हिंद, जय हिंद करा. त्यांनी गोळ्या खाल्ल्या, काठ्या घातल्या, लाठ्या घातल्या, त्याग केला. आपल्या हे साध्या गोष्टी. अहो योगाने आज सोमवार असेल, वैद्यनाथाच्या नगरीमध्ये मुलाखत येते, ज्याला आपण शिव म्हणतो, ज्यांनी हाल विष पचवलंय, पिलेलं आहे. म्हणजे राग आहे, कोणाच्या टीका आहेत, हे जे टोमणे आहेत, हे ज्या किरकोळ गोष्टी त्या आपण पोचू शकणार नाहीत का, मग आपण शिव कशाला म्हणायचं. त्यामुळे तुम्हाला जर काही त्रास झाला तर तुम्ही महादेवाकडे पहा. आज सोमवार आहे, त्याला चंद्रवार देखील म्हणतात. आणि संडे आणि मंडे माझी शासनाला विनंती आहे, संडेचं स्पेलिंग सन बरोबर आहे, मंडेचं स्पेलिंग बदलावं, MOONDAY करायला पाहिजे. कळवलंय, झालं तर होईल, तर मी सलाम. मंडे कशामुळं, मुंडे येतो, मुंडे येते, कोणी लक्ष दिलेलं नाही. त्या ग्रहावरून उपग्रहावरून नाव आहे. सॅटर्न म्हणजे शनीचं नाव आहे. बृहस्पतिवार, गुरुवारला बृहस्पतिवार, भारत कमी झाला नाही. पंचांगामध्ये सोमवारला चंद्रवार पण म्हणतात आणि सूर्याला रविवार, त्याच्याबरोबर वीरवार पण म्हणतात. तर ह्या आणि पंचांगात देखील माहिती असते. तर मी संस्कृतचं सर्व विषय महत्त्वाचे, जसं आपल्या शरीराचे सर्व अवयव महत्त्वाचे तसं. तर एखादा विद्यार्थी मला गणित आवडत नाही, इतिहास आवडत नाही, मला नाही,
जसे तुम्हाला सर्व अवयव आवडतात तसे सगळे विषय तुम्हाला आवडले पाहिजे. त्यामुळे मग विद्यार्थी सर्व गुणसंपन्न झाला पाहिजे, ऑलराऊंड झाला पाहिजे. बस मैं यही कहूंगा कि आप जिओ हजारों साल. बस मला असं वाटतं की तुम्ही जिताएंगे सर. ये बहुत बढिया. आता अगदी पाहिलंय आपण की जगा आणि हे जगणं वारापुरतं महिन्यापुरतं मर्यादित ठेवू नका. हसा. हे हसणं सुद्धा या ठिकाणी विशिष्ट प्रसंगापुरतं मर्यादित ठेवू नका, कारण 4 पाहुणे दिसले आपण हसतो. मला असं वाटतं की माणसानं सदैव हसलं पाहिजे, सदैव बोललं पाहिजे आणि सदैव लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. मी सौंदर्य गुरुजींची व्याख्या एवढीच करेल, ऑक्सिजन. कारण प्राणवायू आहे तर आपण आहेत, आणि अशी माणसं ही ऑक्सिजन आहेत, प्राणवायू आहेत की जी माणसं अनेकांचा प्राण वाचवतात. हसण्याचा विषय काढला सर. इथं या ठिकाणी ही मुलाखत थांबते. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराज चॅनल. धन्यवाद.